पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सकाळपासून चहा पण चहा पडलाय। आई हे घे चहा। मगासपासून आणते आणते म्हणत होतीस ना, आता सांगितलं मी आनंदीला। आता आणलंय ना मी, घे। अगं घे ना ग बाई, घे। आणि आई तू आजारी आहेस वगैरे ठीक आहे, पण हे काही कारण नाहीये आनंदीला छळायचं। सारख्या हाका मारून मारून ना तिला कामाला झुंपू नकोस हा। जाऊ दे, मी चहा आणलाय ना, आता घे तू, घे घे। आले मी। हे मंगळसूत्र हे आता कुठून आलं इथे? रमा, काय? आईचे रिपोर्ट्स कुठे हे रमाला नक्की माहित असणार। आनंदी सोबत सर। रमा, मला चांगलं ठाऊक आहे, आपल्या घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी इतर कोणाला माहित नसतील, पण तुला नक्कीच माहित असणार। हे बघ, आईचे मेडिकल रिपोर्ट्स आपल्याला हवेत, ते कुठे असतील सांग ना। आनंदी, रमाला विचार रिपोर्ट्स कुठे ठेवलेत। आनंदी विचार। रमाताई सांगा ना, आईंचे रिपोर्ट्स कुठे ठेवलेत हे विचारतायत। आनंदी, तुझं मंगळसूत्र वाढवलंय, नुसतं वाढवलं नाहीये, ते कुठेतरी पडलंय, ते आधी शोध। जोपर्यंत तू ते मंगळसूत्र घालत नाही ना, तोपर्यंत मी काय बोलते हे तुला कळणार नाही आणि मी तुला दिसणार सुद्धा नाही। तू आधी ते घाल, मंगळसूत्र शोध। रमाताई कुठे आहात तुम्ही? रमा इथे नाहीये? नाही। असं कसं इथे नाहीये? मग कुठे बघ। रमाताई। आनंदी, मी इथेच आहे, बघ तरी। ते तिसऱ्या खणात आईंचे पेपर्स ठेवलेत। रमाताई या ना समोर। आनंदी, कसं सांगू तुला? घाल ना ते मंगळसूत्र, बघ ना ते कुठे आहे ते। आनंदी, रमा कुठे? काय माहिती, इथे दिसत नाही रमाताई। शोध तिला, बघ। हो बघते, थांबा। रमाताई, रमाताई, रमाताई। आनंदी, आनंदी बघ ना, मी इथे। आनंदी, आईचे रिपोर्ट्स मिळणं खूप इम्पॉर्टंट आहे, त्यावर पुढचे उपचार ठरणार आहेत। तिसऱ्या खणात आहेत। हो कळतंय मला, पण एरवी हाक मारली ना की येतात लगेच त्या। अजून कुठे असू शकते ती? गच्चीवर, बऱ्याच वेळा गच्चीवर भेटल्यात मला। मी बघते, असतील गच्चीवरच असतील। आनंदी, अगं मी इथे। तुला कळत कसं नाहीये? तुझं मंगळसूत्र वाढवलंय, नुसतं वाढवलं नाहीये, तर ते पडलंय कुठेतरी, शोध। रमाताई, तुला का कळत नाहीये? आपण मंगळसूत्राने बांधलंय गेलोय, शोध ते आधी, घाल ते मंगळसूत्र। का कळत नाहीये तुला आनंदी? मी इथे अडकलीये। रमाताई, रमाताई, रमाताई। आनंदी, काय झालं? आली? रमा कुठे आहे? नाही, अहो तू रमाताई। विचारलंस का तिला? कसं विचारणार मी त्यांना? त्या कुठेच दिसत नाहीयेत मला। कुठेच नाही दिसलं म्हणजे? असेल ना इथेच ती, अशी कुठे जाणार ती? अहो नाही ना, सगळीकडे शोधलं मी, नाहीयेत त्या।
एक मिनिट, तू काय म्हणाली होतीस की इथे नसेल तर टेरेसवर तुम्ही भेटता? हो आम्ही तिथेच भेटतो खरं तर, पण नाही आहेत आणि ह्या पलीकडे ते कुठे जाऊ शकतात ह्याची मला कल्पना नाही आहे. बरोबर आहे. आता तुला ते नाही दिसणार, आता ती तुझ्याशी बोलणारही नाही, ती कुठे असेल हे सुद्धा तुला माहित नसणार. राघव असं नको बोलूस तिला, तू चुकीचं वागतोयस तिच्याशी. कारण आज आम्ही आजचा आमचा दिवस सेलिब्रेट करणार होतो ना, म्हणून. हो ना? अरे अशी नाही आनंदी. मग कशी दिसेल ती तुला? नाही नाही अहो, गैरसमज करून घेताय तुम्ही. गैरसमज मी अगोदर करून घेतले होते, आता नाही. आता तुझ्याबद्दल मला कुठलाच गैरसमज नाहीये. आता सगळं तुझं खरं रूप माझ्या समोर येतंय. तुला वाटतंय ना हे गुलाबजाम मी तिच्यासाठी आणायलाच नको होते? आजचा दिवस आम्ही सेलिब्रेट करायलाच नको होता? एवढंच तुला हवंय ना? ठीक आहे, नाही करणार आजचा दिवस सेलिब्रेट. कारण आईचे रिपोर्ट्स मिळणं इम्पॉर्टंट आहे आणि त्या गोष्टीसाठी मी एवढी तडजोड नक्कीच करू शकतो. हे गुलाबजाम आता मी फेकून देतो, पण मला सांग रमा कुठे आहे प्लीज. आनंदी मी इकडे, माझ्याशी बोल. तुम्हाला काय वाटतं मी हे सगळं मुद्दाम करतेय? हो, हे सगळं जे काय चाललंय ते मुद्दामून चाललेलं आहे. कारण रमा असेलच, ती इथेच असणार, ती मला सोडून जाऊ शकत नाही. ओ मी इकडेच आहे राघव. ती गेली अनेक वर्षे इथे माझ्या सोबत आहे आणि तुला सुद्धा गेले कित्येक महिने दिसते ना ती, पण आज तुला ती दिसत नाहीये. का दिसत नाहीये? सगळं कारण समोर आलेलं आहे. हे बघ आनंदी, ते रिपोर्ट्स खूप इम्पॉर्टंट आहेत. प्रश्न पैशांचा नाहीये, प्रश्न आईचा आहे. ते रिपोर्ट जर का नाही मिळाले तर आईला पुन्हा सगळ्या त्या टेस्ट कराव्या लागतील आणि आई त्यासाठी तयार होणार नाही. ती खूप घाबरते. मागच्या वेळेस MRI करते वेळी ती खूप घाबरली होती. तिचं BP वाढलं होतं, तिला खूप त्रास झाला होता. ती पुन्हा ह्या गोष्टींसाठी तयार होणार नाही. तेव्हा प्लीज सांग. अहो मी खरं सांगतेय, माझ्यावर विश्वास ठेवा ना तुम्ही. मला खरंच माहिती नाही त्या कुठे, मला कुठेच दिसत नाहीयेत त्या. आनंदी मी इथेच आहे, बघ ना, शोध ना ते मंगळसूत्र आणि घाल ना. राघवचा आणखी गैरसमज होतोय तुझ्या बाबतीत, घाल ना ते मंगळसूत्र लवकर. आनंदी मी नाही उठू शकत आता अंथरुणावर, आता मी अशीच पडून राहणार. गप ग, काहीतरी बोलू नकोस तू. आई सॉरी, तुझे रिपोर्ट्स मी खूप शोधले, नाही सापडतात. मग तू कशाला सॉरी म्हणतोस? आई काही ना काहीतरी टेस्ट कराव्या लागतीलच. टेस्ट? नाही नाही, म्हणजे परत मला मोठ्या मशीन मधून घालणार तुम्ही? त्याला MRI म्हणतात, ते पण करावं लागेल बहुतेक. नको बाबा, ते MRIचं नाव काढू नको. ते MRI ने मागच्या वेळेला माझा 15 दिवस BP वाढला होता. नाही राघव. ऐक अगं, डॉक्टर काय म्हणालेत की जर कदाचित ऑपरेशन करावं लागलं तर नाही म्हणता येणार नाही. काय बोलतोस राघवा तू? ऑपरेशन काय, मेराय काय? नाही रे, नाही, नको रे मला. तू माझे ते रिपोर्ट शोध ना, ते जुने रिपोर्ट शोध, त्यात मला काहीच झालं नाही, मी ठणठणीत आहे रे. नाही, ते जुने रिपोर्ट फक्त रेफरन्स साठी आहेत. त्याने फक्त काही टेस्ट कमी होतील, पण टेस्ट करावं लागणारच. आणि मी शोधले रिपोर्ट नाही सापडत, काय करायचं? तुला नाही सापडत तर आनंदीला सांग ना, ती देईल शोधून. अगं आनंदी या घरात यायच्या आधीचे रिपोर्ट्स आहेत, ते तिला कुठून सापडणार आहेत? अरे ती घरात आल्यानंतर अख्खं घर बदलवलं तिने तिच्या हाताने. मग तिला कानान कोपरा माहितीये. माझी सून हुशार आहे. ए सोनू, ए बाबू, ते माझे ते रिपोर्ट्स असतात बघ, अशी मोठी फाईल असते, शोधून देशील का ग बाळा? अहो तुमच्या कपाटात शोधते. बघ, शब्द खाली पडू देत नाही माझा ती. माझं सगळं काम करते. ती नसती ना घरात तर माझं काही खरं नव्हतं. माझी सून आहे म्हणून माझं सगळं करते. शोध शोध. हा, ते खाली बघ, खाली बघ, खाली बघ. नाही, वर पण नाही ना आई. साड्यांच्या पाठी. आई मी ह्यांच्या कपाटात शोधते. बर बर.
अहो आत येऊ? ते आईंचे रिपोर्ट शोधते परत. मी तिथे शोधलंय, तिकडे नाहीये. हा वरचा कप्पा राहिलाय ना, इथे शोधते मग. आनंदी, आनंदी तिकडे नाहीयेत पेपर्स, इकडे आहेत. इथे तिसऱ्या खणात. जिथे शोधायला पाहिजे तिथे तू शोधतच नाहीस, मग कसे सापडणार तुला पेपर्स? आनंदी इकडे ये, टीव्ही खालच्या कपाटात आहे, तिसऱ्या खणात बघ ना. कसं सांगू आता हिला? आनंदी उतर, खाली उतर, कपाट बंद कर आणि उतर. रिपोर्ट शोधते ना. उतर उतर. पुरे झाली आता नाटक ही. या थराला जाशील असं कधीच वाटलं नव्हतं मला. काय झालं? तुला काय सिद्ध करायचंय? तुला आईची खूप काळजी आहे हे सिद्ध करायचंय. माझ्याशी तू अजिबात खोटं बोलत नाहीये हे सिद्ध करायचंय. रमा खरंच आज तुला दिसत नाहीये हे सिद्ध करायचंय तुला. मला काही सिद्ध करायचं नाहीये. कशाला रिपोर्ट शोधण्याचं नाटक चालू आहे? हा सगळा आटापिटा करून दाखवतेस तू. काही गरज नाहीये. त्यापेक्षा साधी सोपी गोष्ट आहे जी करू शकतेस, ते म्हणजे रमा इथे आहे हे खरं खरं सांगायचंय तुला. पण नाही, मी आणि रमा आम्ही दोघे बोलू याचा तुला प्रॉब्लेम आहे ना. मग त्यासाठी आईला त्रास झाला तरी तुला चालणार आहे. तू इतक्या खालच्या थराला जाशील असं कधीच वाटलं नव्हतं आनंदी. रमाताई हे सगळं मुद्दाम करत नसतील हे कशावरून? आनंदी माफ करा मला, पण मलाही वाटू शकतं असं. आता रमाताई इथे नाहीयेत मी हे सांगतेय तुम्हाला, तरी तुम्हाला माझ्यावर विश्वास नाहीये. आणि खरं तर माझं आणि आईंचं खूप चांगलं आहे. मी का करेन असं? पण रमाताईंचं आणि आईंचं काही फार बरं नव्हतं ना. त्या एकमेकींबद्दल कधीच नीट नाही बोलल्यात. आता रमाताईंना जाऊन इतकी वर्ष झाली तरी एकमेकींबद्दल त्या बरं नाही बोलत. मग रमाताई मुद्दाम लपून बसल्या नसतील हे कशावर? बस झाला आनंदी, बस. दोघींमध्ये कितीही प्रॉब्लेम असले तरी सुद्धा माझी रमा आई बाबतीत असं वागेल असं मला अजिबात वाटत नाही. मग मी हे असं करेन असं वाटतंय का तुम्हाला? मी खोलीतच यायला नको होतं यांच्या. आनंदी, हा काय का कसला विचार करत होतीस एवढा? अहो आईंचे जुने रिपोर्ट सापडत नाही. कुठे असतील काही कळतच नाहीये मला. आणि ह्या सगळ्या गडबडीत तुझं काय चाललंय ना हे तुझं तुला कळत नाहीये. म्हणजे आईच्या आजारपणात माझ्या हातूनही सांगायचं राहून गेलं. काय काय झालं? हे बघ, मंगळसूत्र तुझं आहे वाढवलंय. की पाय माझे? आईचा आजारपण, आईचे रिपोर्ट्स, या सगळ्यात तुझ्या गळ्यात मंगळसूत्र नाहीये हे सुद्धा लक्षात आलं नाही आनंदी तुझ्या. कुठे सापडलं तुम्हाला? अगं आईच्या खोलीच्या दाराबाहेर पडलं होतं. बहुतेक आईच्या हातूनच तुटलं असेल. ठीक आहे. कुठे गेले असतील रमाताई? मी तुम्हाला हवंय तसंच करते, पण रमाताई या ना परत. मागच्या वेळेस मंगळसूत्र वाढवलं होतं
त्या वैरमाताही दिसल्या नव्हत्या. काही संबंध असेल का? आधी मंगळसूत्र जोडून घ्यायला हवं मी. आनंदी, एवढ्या रात्री याचा फोन? काय झालं? कोणाचं? नंदू, थांब बघते. हा, हॅलो, बोल नंदू. हा, तू घरी आहेस का? मग आता ह्या वेळेला कुठे असणार नंदू? हा, तेही बरोबर आहे म्हणा, पण प्लीज खाली येतेस का जरा? काय? तुझ्या बिल्डिंगच्या खाली आलोय मी. एवढ्या रात्री? हा, तसं काम महत्वाचं आहे. बरं ठीक आहे, येते. आनंदी, नंदू खाली आलाय, मी जरा जाऊन बघते काय म्हणते. हो. नंदू, काय रे? आता का बोलवलंस मला इथे एवढ्या रात्री? हा, आणि तुझं माझ्याकडे एवढं महत्वाचं काय काम आहे? बरं आहे तर आहे, तुला फोनवर नाही सांगतायत? हे कसं फोनवर देणार? लेप आहे, माझ्या आईने बनवलाय. आईंसाठी, तुझ्या. त्यांच्या पायाला लागलंय ना म्हणून. नाही, पण त्यांची जी औषधं चालू आहेत ती चालूच ठेवा. याने अजून लवकर बरं वाटेल त्यांना. सॉरी, मी उगाच एवढं बडबडले तुला. हे पण आत्ता कशाला आणलास? उद्या सकाळी आणून दिलं असतं तरी चाललं असतं. आत्ता कशाला एवढी घाई केलीस? नाही, माझा दिवस असाच असतो. सकाळी 7 वाजता बाहेर पडतो तो डायरेक्ट रात्री 11 वाजता फ्री होतो मी. आज सुद्धा रात्री 11 नंतर घरी गेलो तेव्हा लक्षात आलं, अरे हे द्यायचं राहिलंय. मग न जेवताच इथे निघून आलो. आता घरी जाऊन जेवेल. तू अजून जेवला नाहीस? नाही, मला सवय आहे त्याची. बरं ठीक आहे, आता लगेच घरी जा आणि जेव, आणि जेवलो असा मेसेज कर मला. मेसेज कर नक्की, जेवलो असा. हो. गुड नाईट. हा, गुड नाईट. ते हो. येतो. मंगळसूत्र वाढवलं माझं. कपाटातनं मुहूर्तमाने हवं आता. मोकळ्या गळ्याने कसे फिरणार मी? येऊ आत?